आहे ना इथलं सीन बघा एकदा. कसलं एकदम भारी सनसेट झालेलं आहे. ऑफरोडिंग चालू आहे, क्रेनवाल्याची ऑफरोडिंग चालू आहे, क्रेनवाले. भावानं एवढ्या दिवसानंतर मंदिरात आलं ना, लय भारी वाटतं, लय भारी. तो म्हणतो आता माझा लंच ब्रेक झालाय, जेवायचा टाइम झाला, आता काय बोलणार बरं. तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तुमचं. तर परत दुसरा व्लॉग आहे आपला, डेली व्लॉग बनवायला चालू करणार आहे आपण. तुम्हाला जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, आपण डेली व्लॉग बनवायला चालू करू. आणि आता आजचा परत एकदा नवीन ब्लॉग चालू केलेला आहे बनवायला. तर आम्ही सध्या निघालोय घरून. ही आपली गाडी बघू शकता तुम्ही. रोड. आता जाणार आहे मी. आता सध्या डायरेक्ट इथून मंदिरात जातो, कारण की आज सोमवार आहे. इथून मंदिरात जाणार, महादेवाचं दर्शन घेणार. मग तिथून मग ऑफिसला जाणार. चला दाखवतो तुम्हाला कोणत्या मंदिरात जाणार आहे, कसं आहे मंदिर काय. मित्रांनो, आलो मी मंदिरात इथं. ही गाडी इथं लावली आहे, बघू शकता तुम्ही. गाडी गाडी लॉक करून घेतो. इथं बघा, हे मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. आम्ही जातो आता मंदिरात, दर्शन घेतो. दर सोमवारी आपण येत असतो. आता ब्लॉग बनवायला चालू केला आहे आता काही दिवसांपूर्वी, तर मग आता आपण इथला ब्लॉग बनवतोय. तर चला जातो. तर मित्रांनो, महादेवांच्या पाया पडलोय. खूप असं एकदम छान वाटतंय. आता मी आलोय इथे. मित्रांनो, मंदिरात आल्यावर आहे ना, खूप एकदम असं हॅपनिंग वाटतंय. आम्ही आलो होतो इथं, मंदिरात आलोय. एवढं एवढं छान वाटतंय ना, यात असं सांगू नाही शकत ना. आता पण इथं मंदिरातच आहे मी. इथं बघू शकता, इथं मंदिराच्या मागे आलोय. आणि आता आणखी एक हे हनुमान दादाचं मंदिर झालं. महादेवांचं पण दर्शन झालं, हनुमान दादाचं पण दर्शन झालं. आता बाकी आहे श्रीरामांचं. चला तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, इथं पाहू शकता तुम्ही प्रभू श्रीराम, लक्ष्मणजी और माता सीता. आणि इकडे आहे दुर्गा देवी, सरस्वती देवी, कार्तिकेय. मित्रांनो, आपलं इथलं मंदिरात येऊन दर्शन घेऊन झालं होतं. आता आता मी इथून ऑफिसला जाणार आहे. बाकीचं दिवसभराचं काय शेड्यूल असेल मला पण काही माहित नाहीये, कारण की आपलं सगळं प्लॅन असतंय. आपलं काही माहितीच नाही आपण कधी कुठे जाणार आहे, तर काही काय काम असेल काही सांगताच येत नाही आपल्याला. तर मित्रांनो, आता जातो मी ऑफिसला. बेसलो, खूप चांगलं वाटलं मला. मी आता इथून जाणार आहे मी ऑफिसला. मंदिर परत तुम्हाला एकदा दाखवतो मी. हे बघा, हे महादेवांचं मंदिर आहे. तिकडे जे दिसतंय हे भगवा कलर, ते हनुमान दादाचं मंदिर. इथे माझ्या मागे जे दिसतंय ते प्रभू श्रीरामांचं, दुर्गा देवींचं यांचं मंदिर. तर चला आता जातो इथून, आपली गाडी घेतो आणि आता ऑफिसला जातो. ऑफिसला जाऊन बघतो आता काय करणार आहे काय नाही ते.
गाडी लावली आहे बाहेर. गाडी घेऊन आता जाणार ऑफिसला. भाऊन एवढ्या दिवसानंतर मंदिरात आलं ना, लय भारी वाटतं, लय भारी. एक नंबर. तुम्ही पण येत जा. फक्त जेव्हा तुम्हाला दुःख असेल, जेव्हा प्रॉब्लेम असते, तेव्हाच देवाची आठवता का काढू फक्त. कारण की तुम्ही जर वेळ काढून देवाला वेळ देत असाल तर देव पण म्हणणार माझ्याकडे वेळ नाही तुझ्यासाठी. असा विषय. ये तर परत चाललोय मी. त्याला भेटतो आता, तुम्हाला डायरेक्ट ऑफिस मध्ये गेल्यावर भेटतो, कारण की गाडी चालवताना मी व्हिडिओ नाही घेऊ शकत. आणि आपल्या गाडीला आहे किक. असं. चला, तर भेटतो तुम्हाला ऑफिस मध्ये गेल्यावर. तर मित्रांनो, आलोय आता ऑफिसला. आता काय थोडंफार जे काही काम असेल ते काम करून घेतो. आता प्लॅन असा झालाय की आता इथून जाणार आहे चाकणला. चाकणला गेल्यावर सांगतो काय विषय आहे, तिकडे काय काम आहे ते. हे आपलं ऑफिस आहे. काम झालंय मित्रांनो. आता तुम्हाला म्हणलो होतो मी चाकणला जायचं. गेलं ऑफिस मधलं काम करून घेतलंय सगळं. तर चाललोय ऑफिसला. शूज घालत होतो. गाडीची गाडीची चावी पण घेतली. चला आता जातो. आता इथून घरी जाणार आहे. घरून हेल्मेट घेतो. हे हेल्मेट घेऊन डायरेक्ट इथून चाकणला. आलो इथं. अरे भाई, असलं ऊन आहे रे, कडक ऊन आहे, कडक 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 ऊन असं. लक्षात ठेव इथं. गाडी लावली इथं. घेतलंय ना, काय काम आहे ते करून घेतो लवकरात लवकर. आणि इथं काय परत परत कुठे जायचे, परत काय आपल्या ऑफिसला जायचंय. काय आलोय गाडी तर बंद करू. गाडी बंद कर. मी आता जातो आतमध्ये, कंपनीत जातो. कंपनीत काय जास्त म्हणजे MIDC मोठी कंपनी आहे. तर तिथं काय व्हिडिओ ते काही अलाउड नसतंय, त्यामुळे फक्त जातो, माझं काम करतो आणि वापस येतो. ट्रेनवाला ऑफरोडिंग चालू आहे, क्रेनवाल्याची ऑफरोडिंग चालू आहे, क्रेनवाले. ऊन पण एवढं पडलंय ना, इथं हे सावली दिसतेच आहे. इथेच येऊन उभं राहतो. काय कर, असल्या उन्हात आहे ना, डायरेक्ट सावलीला आहे ना बसून घ्या वाटतंय बाई. आता सावलीला बसण्याचा टाइम नाहीये, जायचं काम आहे, खूप सारे काम आहेत. सावलीला बसण्याचा टाइम नाही आता. समोर बघा, ही समोर आहे ना हिताची कंपनी. आणि मी कोणत्या कंपनी चालू ते नाही दाखवू शकत मी तुम्हाला,
तर दिसलं चुकून पुढचं समजून घ्या. राहिलोय. आणि हे सांगतो मी काही या कंपनीत काम करत नाही आधी सांगून ठेवतो. कंपनीत गेलो होतो. कंपनीतलं तर काय काय काम झालं नाही कारण की ज्याच्याकडे काम होतं त्याला कॉल केला. तो म्हणतो आता माझा लंच ब्रेक झालाय, जेवायचा टाइम झाला, आता काय बोलणार तुला? जेवायचा टाइम झाला म्हणलं. मग काही इथं त्या गाड्या डिझेल टाकायचं होतं काही गाड्यांमध्ये. मग आलोय आता इथं पेट्रोल पंपावर थांबलो इथं. ते बघू शकता इथं पेट्रोल पंपावर आहे. तर 2-3 गाड्यांमधलं डिझेल टाकून झालंय आणि बाकीच्या मधलं जर काही झालं ते पण घेतो टाकून. आता जर त्यांचा लंच ब्रेक झाला असेल तर जातो मी आता तिकडं कंपनीत परत एकदा त्याच. मी बघतो की एकदा तू ओळखून घेतलं की म्हणजे मग परत मी मोकळा मग आपल्या ऑफिसला जायला. मित्रांनो आपले सगळे कामं झाले आहेत इथं हे कंपनी बघू शकता तुम्ही. कंपनी तर बघाच बघा. आहे ना इथला सीन बघा एकदा. कसला एकदम भारी सनसेट झालेला आहे. की आता आपले कामं झाले सगळे कंपनीतून पण बाहेर आलोय गाड्यांचे पण कामं झालेत की आता मी चाललोय परत पुढे आता ऑफिसला आपल्या. तर इथून ऑफिसला जाणार आहे. ऑफिसला गेल्यावर ऑफिसमध्ये बघतो कोण कोण आहे काय काय आहे काय चाललंय काय नाही. मग आता दिवसभराचे पण जे काही काम असतील ते पण ऑफिसला जातो आणि हे करतो. त्याच्यानंतर काय जाऊ द्या काय नाही. नंतर काय बघा ही एक गाडी होती आपली ती पण चाललेली आता. पाहून नको काही पण हा आहे ना सनसेट एकदम भारी झालाय. सनसेट बघून आहे ना असं मनात भारी वाटतंय. तर चला जातो मी. ही आपली गाडी इथं हेल्मेट ठेवलंय गाडी मी आता ह्या रोडने सनाट टेकणार डायरेक्ट पुढे ऑफिसच्या दिशेने. बाय बाय. भावांनो आलोय आता ऑफिसला. हे बघा जस्ट पोहोचलोय तर किती वाजलेत काय माहित नाही. घड्याळची पण चार्जिंग झालं. कोणीच नाही. तर मित्रांनो आता आलोय मी ऑफिसला. आता बराच वेळ झालाय किती वाजले तर किती वाजले 9. आता 9 वाजलेत तर खूप उशीर झाला यायला. 8 वाजता तिथून निघालो होतो. एवढं भरपूर ट्रॅफिक लागलं एवढ्या ट्रॅफिक मध्ये येताना आहे ना असं एकदम थकून गेलोय मी आज. आलोय इथं बसतो आता थोडं काय दिवसाचं काम असेल ते करतो. आणि पोटा पाण्याचा बघावं लागेल दिवसभर काही खाल्लं नाही आज. चला आता बघू पुढचं काय होतंय. आणि तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओ बघत असताल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ते बेल ऐकून दाबायला तर अजिबात विसरू नका म्हणजे आपल्या भाषेत घंटा दाबायला. बस चला भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.